नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी झोपलेली असताना तिला रागिणीची सगळी काही कटकारस्थानं आठवत असतात. भूमी, गुड बाय, आता तुला मी शेवटचं बाय करते आणि स्वर्गात गेल्यानंतर आकाशला सगळं काही सत्य सांग, असं तिला ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता भूमीला सगळं काही आठवत असतं. ती पटकन डोळे उघडते. त्याच वेळेला तांडलने भूमीला सांगितलेलं सत्य, रागिनी पटवर्धननेच जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं सांगितलेलं तिला आठवत असतं. आणि त्यानंतर तांडेलचा मृत्यू होताना तिला समोर आठवत असतं. आणि मग तांडेल जेव्हा काही सगळं सत्य सांगत होता, त्यानंतर रघुकाकांनी सांगितलेलं सत्य, त्याचबरोबर रागिनीने भूमीला कोल्ड स्टोरेजमध्ये अडकवलेलं. आणि नंतर भूमी, तुला मी हे सगळं सत्य सांगायला आकाशला जिवंत ठेवणार नाही, हे सगळं तिला आता आठवत असतं. आणि त्या सगळ्यामुळेच तिला खूप त्रास होत असतो. नंतर रघुकाकांच्या जीवावर बेतलेला ॲक्सिडंट आणि रघुकाकांनी जाता जाता आकाश बाबांच्या आईबाबांचा खूनही रागिनी मॅडमनेच केला आहे, हे सगळं भूमीला आठवतं. आणि ती विचार करत असते की हे सगळं मला आकाशला सांगायचं आहे, पण मी हे सगळं कसं सांगू, हे काय करू, असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्याच वेळेला ती काहीतरी ओरडण्याचा प्रयत्न करते. मानसीला ती आवाज देण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणते की ताई, काय झालं, तुला काय बोलायचं आहे, तुला परत त्रास व्हायला सुरुवात झाली आहे का? तेव्हा मानसी म्हणते की काय बोलायचं आहे तुला, मला सांग. तेव्हा भूमी ही तिचा हात धरते आणि तिचा हात धरून म्हणते की मला नोटपॅड हवा आहे. तेव्हा मग ताईला ती म्हणते की अगं कशासाठी, तुला बरं वाटत नाही आहे तर मग कशाला हे सगळं करतेस, आपण बोलूया ना नंतर, तुला एकदा की व्यवस्थित बोलता आलं की आपण बोलूया. त्यानंतर मग भूमी ऐकत नसते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही मला या बाबतीत बोलायचंच आहे आणि म्हणूनच ती तिला नोटपॅड मागण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग आता मानसी म्हणते की हो हो ताई, शांत हो, मला तुझा त्रास कळतोय, प्लीज अजिबात त्रास करून घेऊ नको, मी तुला सगळं काही देते, थांब जरा, थोडा वेळ थांब, असं म्हणून ती तिच्याजवळ नोटपॅड देते आणि म्हणते की काय करायचं आहे आता. आणि मग भूमी त्याच्यावर रागिनी आत्याने आकाशला असं लिहिलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की ताई, तुला नेमकं काय लिहायचं आहे, तुला लिहिताही येत नाही आहे, प्लीज थोडा वेळ थांब ना, असं ती म्हणत असते. मात्र भूमी काही ऐकत नसते. नंतर अथर्व हा धावत धावत येतो आणि मग रागिनी त्याला विचारते की काय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं, ॲक्च्युली आकाशला भूमीशी बोलायचं आहे, म्हणूनच तो मला बोलवत आहे. मग ती म्हणते की आकाशचं काय झालं, त्याची मीटिंग आटोपली का? तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो, मीटिंग तर आटोपली त्याची, शेवटचा राऊंड बाकी आहे, तो 6 वाजता पुण्यावरून निघेल, त्यानंतर मग रात्री वाजतील इथे येईपर्यंत. तेव्हा ती म्हणते की मग आता काय. तेव्हा अथर्व म्हणतो की मला जरा तिला भूमीला व्हिडिओ कॉलवर आकाशला दाखवायचं होतं. मग लगेच रागिनी म्हणते की अरे अथर्व बाळा, असं काय करतोस तू, भूमीला सध्या बोलताही येत नाहीये आणि समोर आकाशला ती व्हिडिओ कॉलमध्ये पाहून एक्साईट होईल आणि तिला आणखीन काहीतरी त्रास होईल, त्यापेक्षा उगीचच आपण कशाला तिला त्रास द्यायचा. डॉक्टर तसेही म्हणालेत ना की सध्या त्यांना काहीही बोलायला लावू नका, त्यांना त्रास होईल, म्हणूनच मग आपण उगीच कशाला त्याला बोलायचं. त्यापेक्षा आता एक काम करूया, सध्या तरी आपण आकाशला काहीच सांगूया नको, आकाशला इतकंच माहिती की ती शुद्धीवर आली आहे. मग अथर्व म्हणतो की आता मी आकाशला काय सांगू. तेव्हा मग ती म्हणते की आकाशला एवढंच सांग की भूमीला सध्या आराम हवाय, मग तो काहीही बोलणार नाही. त्यानंतर ती म्हणते की बरं मानसी कुठे आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की ती काय मानसी भूमिताईबरोबरच खोलीत आहे. आता हे ऐकल्यावर ती म्हणते की बापरे, भूमी आणि मानसी एकत्र म्हणजे माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे, मला लगेच गेलं पाहिजे, नाहीतर ही भूमी त्या मानसीला काहीतरी सांगून मोकळी व्हायची आणि माझी पूर्णपणे वाट लागायची. म्हणूनच मग आता रागिनी ही तिकडे जाते. त्याच वेळेला ती भूमीच्या हातातून नोटपॅड खुचून घेते आणि म्हणते की काय हे तुमचं, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का. तेव्हा मानसी म्हणते की ताईला काहीतरी बोलायचं होतं लिहून, म्हणून ती मागते. मग भूमीला न ओरडता रागिनी मानसीलाच ओरडत म्हणते की तुला कळत नाही का. अगं, तिला एक वेळ समजत नाही, ती आजारी आहे, पण तुला तरी कळत आहे. तू तिला समजाव की सध्या हे सगळं करणं परिस्थितीत बरोबर नाही, डॉक्टरही आपल्याला ओरडतील, त्यापेक्षा असं काहीही भूमीला करायला सांगू नको. आणि भूमी, थोड्याच वेळात तुला बरं वाटायला लागेल, तुला बोलता येईल तेव्हा तू बोल ना आमच्याशी, आम्ही कुठे जात आहोत. नंतर भूमी विचार करते की आत्या मला असं काहीही यांना सांगू देणार नाही आणि म्हणूनच ती गप्प बसते. आणि इथे पौर्णिमा ही देवाला हात जोडून असते. अभिजित म्हणतो की काय हे पौर्णिमा, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला होता का, आज चक्क तू देवासमोर आराधना करतेस आणि देवासमोर हात जोडून काहीतरी विनवणी करते, कोणासाठी, भूमीसाठी का.
तेव्हा ती म्हणते की नाही, भूमीसाठी नाही, हे सगळं मी तुमच्यासाठी करते, तुमच्या भवितव्यासाठी. अहो, त्या भूमीला तिथे शुद्ध आली आणि भूमीने जर तुमचं नाव घेतलं ना तर तुम्ही आईंबरोबर लटकाल, हे तुम्हालाही माहिती आहे ना. म्हणूनच मग मी तुम्हाला हे सगळं सांगते की तुम्ही या सगळ्यातून लांब राहाल तितकं चांगलं. फक्त एकच प्रॉब्लेम होईल की जर भूमीने सगळं सत्य आकाश भाऊजींना सांगितलं तर मग तुमचं काय होईल याचीच मला भीती वाटत आहे, म्हणूनच मी घाबरते. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की थांब, सध्या काही घाबरू नकोस, आपण बघूया काय करता येईल ते. आकाश आता मीटिंगवरून येत आहे, त्याच्या अगोदर काहीतरी झालं तर नशीब. मला तरी वाटतंय की भूमी आकाशला जायला सांगेपर्यंत आई नेमका काहीतरी गेम करणार आहे. आईच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार, त्याशिवाय ती शांत बसली नसेल. तर आता सिस्टर ही औषध आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन पेपर देते, तेव्हा मानसीला ती पेपर देते आणि मानसी म्हणते की आई, मी ताईजवळ थांबू का? तेव्हा ती म्हणते की अगं, तू कशाला थांबतेस आणि माझी उगीचच दगदग होते, त्यापेक्षा प्लीज तू आण ना, हवं तर मी भूमीजवळ थांबते. तेव्हा मनातल्या मनातच भूमी म्हणत असते की नको, तू जाऊ नकोस म्हणू, तुला मला काहीतरी सांगायचं आहे, या मला अजिबात सांगू देणार नाहीत. त्याच वेळेला आता सिस्टर नोटपॅड मागते, म्हणून भूमीने लिहिलेला तो पेपर आत्या हाताने चुरगळून टाकते आणि नंतर तो बाजूला स्वतःच्याच हातात ठेवत असते. सिस्टरचं त्यावेळेला लक्ष नसतं. रागिनी ही मुद्दामच भूमीच्या उशीला नीट करतच तिच्याशी हळूहळू आवाजातच बोलत असते की भूमी, एक गोष्ट लक्षात घे, तू कितीही सांगण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे सत्य मी तुला कोणापर्यंत सांगू देणार नाही. तू जितकं बोलण्याचा प्रयत्न करशील तितकाच प्रॉब्लेम होईल. आणि हो, ज्याला ज्याला सांगशील त्याचं मी काय करेन हे तुला कळेलच. आणि दुसरी गोष्ट, मानसी तुझ्या जवळची ना, मानसीला तुला सगळं काही सांगायचं आहे ना, मग तुझ्या शेजारी मानसीची ही खोट लावू का मी? लक्षात ठेव, जर तू कोणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र मग मी कोणालाही सोडणार नाही. आणि ज्याला हे सत्य कळेल त्याचा एकदम बंदोबस्त मी केलेला असेल. आणि मी रागिनी आहे, तू मला तर चांगलंच ओळखतेच नाही म्हणा, मी काय काय करू शकते याचा अंदाज तर तुला आहेच ना. म्हणूनच मग लक्षात ठेव, जर तू हे सत्य आकाशला सांगितलंस तर आकाशच्याही जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. म्हणूनच हे सगळं सत्य सांगायच्या अगोदरच तू विचार कर की तुला काय करायचंय. जर तू सत्य सांगितलं तर सगळं संपलं म्हणूनच समज. तरीकडे भूमी रागिनीच्या बाबतीत विचार करत असते की मला असं वाटतंय की आत्ता कोणालाही काही सांगणं रिस्की आहे. आकाश जेव्हा परत येईल तेव्हा मी त्याला सगळं सत्य सांगते, कारण की आत्ता जर कोणाला सांगितलं तर ते कोणाच्याही जीवावर बेतू शकतं. म्हणूनच मला आकाश आल्यानंतर त्याला शांततेत हे सगळं सांगावं लागेल. इकडे रागिनी अभिजित पौर्णिमा बाहेर येतात आणि अभिजित म्हणत असतो की आई, मला तरी वाटतंय की आकाशची आता संध्याकाळी मीटिंग आटोपली की तो निघेल आणि मग समजा आपलं सत्य भूमीने आकाशपर्यंत आणलं तर आपण काय करायचं? त्याच वेळेला आता रागिनी म्हणत असते की मला तरी वाटतंय की भूमी इतक्यात काही सत्य सांगू शकणार नाही, कारण तिला तरी बोलता येत नाही. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, सध्या तिला बोलता येत नाही आहे, पण नंतर जेव्हा तिला शब्द फुटतील तेव्हा तर ती सगळं सांगेलच आणि मला वाटत नाही भूमीताई शांत बसेल. अभिजित म्हणतो की आई, मला तरी असं वाटतंय की आपण आता काही भूमीला करण्याच्या ऐवजी आकाशचंच काही केलं तर, आपण आकाशचाच कायमचा बंदोबस्त करून टाकला तर. पौर्णिमा म्हणते की हो, मला तरी असंच वाटतंय. आता तसंही आकाश भाऊजी पुण्यात आहेत, तिथेच जर त्यांचा काही बंदोबस्त केला तर मग आपल्यापर्यंत कोणीही पोचण्याची काहीही शक्यता नाही. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की वा, तुमच्या डोकं तर अगदी स्पीडने चालत आहे, धावतंय, पण थोडं थांबा, मी काय सांगते ते ऐका. कसं आहे ना, आपण जर आता आकाशवर काही हल्ला केला तर ते आपल्यावर येईल आणि संशयाची सुई आपल्यावर जाईल. त्याच्यासाठीच आता काहीही करता कामा नये. आपण सध्या हे सगळं फक्त बघत राहूया आणि पुढचं काय प्लॅनिंग करायचं ते मी करते आणि तुम्ही याची जराही काळजी घेऊ नका, मी बरोबर सगळं व्यवस्था करते. त्यानंतर मग आता रागिनी ही बाहेरच असते आणि मानसी भूमीला म्हणते की ताई, काय झालंय? तेव्हा भूमी म्हणते की मला आकाशशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे. त्याच वेळेला आता आकाशचा व्हिडिओ कॉल आकाश उचलतो आणि म्हणतो की मानसी, काय झालं? तेव्हा ती म्हणते की भूमीताईला तुमच्याशी बोलायचं आहे भाऊजी. तेव्हा मग भूमी हा व्हिडिओ कॉल घेते आणि आकाश भूमीकडे बघत म्हणतो की भूमी, कशी आहेस तू? त्याच वेळेला आता इथे आकाशला व्हिडिओ कॉलमध्ये बघून भूमीलाही खूप बरं वाटत असतं. ती हळूहळू आ आ असं बोलण्याचा प्रयत्न करत असते. आकाश म्हणतो की थांब थांब, तू बोलू नकोस, मला सगळं सांगितलं आहे आजीने आणि मानसीने की तुला बोलायला त्रास होतोय, तुला बोलता येत नाही आहे, पण तू प्लीज घाई करू नको, तुला बोलता येईल, अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा आकाशला भूमीचा चेहरा पडलेला दिसतो. ती म्हणते की आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुला काहीतरी सिरियस गोष्ट मला सांगायची आहे का? काही गंभीर आहे का गोष्ट? त्याच वेळेला मग आता
आकाश म्हणतो की काळजी करू नकोस, थांब मी तिथे येतो. तेव्हा मग भूमी त्याला बोलण्याचा प्रयत्न करते की सावकाश ये. तेव्हा आकाश म्हणतो की हो, अजिबात काळजी करू नकोस, मी आरामात आणि सावकाशी येईन आणि ड्रायव्हर काकांना सांगेन की गाडी हळू चालवा. ठीक आहे, तू तुझी काळजी घे, मी लवकरच येतो, असं म्हणून तो फोन कट करतो. आणि नंतर मग मानसी तिचे डोळे पुसत म्हणते की भूमिताई, खरंच मला तुमच्या दोघांच्या प्रेमाचा अगदी हेवा वाटतो. काही झालं तरी तुला बोलता येत नाही, पण आकाश भाऊजींना तुझ्या मनातलं बरोबर ओळखता येतं. आणि असं म्हणून भूमी विचार करते की आता काहीही करून हे सत्य मला थांबवलंच पाहिजे. थोडा वेळ आकाश येईपर्यंत तरी मला हे कोणाला काहीच सांगता कामा नये. आणि आकाश जेव्हा येईल तेव्हाच मी हे सगळं सत्य त्याच्या कानावर घालेन आणि आत्या तोपर्यंत मला काही सांगू देणार नाही. तर आत्या एका शार्पशूटरला फोन करते आणि नंतर ती म्हणते की ओळखलंस का मला. तेव्हा तो म्हणतो की मग रागिनी मॅडम, तुमच्यासारखी माणसं म्हणजे आमचे मायबाप, तुमचे नंबर पाठ असतात, बोला. त्याच वेळेला रागिनी म्हणते की अरे तसं नाही, एक काम करायचं होतं, तुला फोटो पाठवते आणि सध्याच तू जेलमध्ये सुटून पुण्यात अंडरग्राऊंड झाला आहेस हे मला माहीत पडलं आहे आणि म्हणूनच तुला मी फोन केला आहे. पुण्यातच ती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला मारायचं नाही आहे, लक्षात ठेव. त्याच्यावर गोळी तर चालवायची आहे तुला, पण ती गोळी त्याला लागली पाहिजे नाही, असं करायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे काय, मला कळलं नाही, हे नवीनच काम देत आहे. तेव्हा तो म्हणतो की 6 वाजता त्याची मीटिंग संपेल, तो 6:15 बाहेर पडेल, त्याच वेळेला त्याच्यावर हल्ला करायचा आणि गोळी त्याला लागली नाही पाहिजे आणि मी तिथे त्यावेळेला त्याला वाचवायला येईन, ती गोळी मला चाटून गेली पाहिजे, असं करायचं. तेव्हा मग तो म्हणतो की हे भलतंच काम आहे, लोक मला मारायचे पैसे देतात आणि तुम्ही मला न मारण्याचे. तेव्हा रागिनी म्हणते की हो, माझं काम वेगळंच असतं आणि तुला मी न मारण्याचे पैसे देते तेही दुप्पटच, त्याच्यामुळे काम व्यवस्थित झालं पाहिजे, कसलाही काहीही रोख राहता कामा नये. मी तुला सांगते तसं व्यवस्थित कर आणि हो, त्याचा फोटोही तुला मी पाठवला आहे. असं म्हणून रागिनी त्याचा फोन कट करून टाकते. नंतर मग अभिजित म्हणतो की आई, अगं हे काय आहे, आकाशला मारायचं होतं आणि पण तू तिथे पोचणार आणि तुला गोळी लागणार म्हणजे काय, मला कळलं नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे रागिनी पटवर्धनचं डोकं आहे ते, असं जर मी केलं ना तर मग काय होईल, आकाशच्या नजरेमध्ये माझी किंमत वाढेल आणि जेव्हा इकडे येऊन भूमी त्याला सत्य सांगेल तेव्हा तो विश्वास ठेवणार नाही, कारण आताच आपण त्याचा जीव वाचवलेला असणार आणि त्याच्यासाठीच मी हा केलेला डाव आहे, असं रागिनी अभिजितला सांगते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मानसी ही भूमीला म्हणत असते की ताई, अजिबात काळजी करू नकोस, काहीही होणार नाही, अगं आकाश भाऊजी सेफ आहेत. आणि अथर्व म्हणतो की तू आता काळजीचं कारणच करू नको, कारण आई स्वतः तिकडे गेलेली आहे. रागिनी आत्या आकाश बरोबर आहे हे ऐकल्यावर भूमीला आणखीनच भीती वाटू लागते. तर रागिनी ही गाडीमध्ये असते आणि 6 वाजून गेले आहेत, आत्ता 6:15 वाजायला आलेत, असं रागिनी म्हणत असते. आणि तो शार्पशूटर हा आकाशवर निशाणा साधून असतो. आता नेमका आकाशला गोळी लागणार की देवी योगेश्वरीच्या कृपेने त्याचा जीव वाचणार आणि रागिनीचं सगळं सत्य हे आकाश समोर येणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.